रामहरी. आज 18 एप्रिल. आज विनोबांच्या भूदान यज्ञाचं स्मरण किंवा त्याचा आपण वाढदिवस अशा अर्थाने म्हणूयात. त्या अनुषंगाने गेले 7 दिवस विविध कार्यक्रम सुरू आहेत. भूदान म्हटल्यावर भू म्हणजे जमीन, तो प्रश्न ऐरणीवर येतो. त्या कामाचं मूल्यमापन होतं. विनोबांचा त्यामागचा विचार काय होता याचं वारंवार स्मरण केलं जातं. हे सगळं उचित आहे. पण आज आपण ज्ञानोबा माऊलीचं वाचन करत असताना, म्हणजे या पुस्तकाचं वाचन करत असताना भूदान यज्ञाचा आणखीन एक पैलू लक्षात घेऊ. या यात्रेमध्ये कार्यकर्ते होतेच, पण त्याहीपेक्षा विनोबांच्या भाषेत सांगायचं तर सगळे संत होते. त्यांनी नावं घेऊनच सांगितलं की हे सगळे माझ्या मागे पुढे चालले होते आणि आम्ही त्यांचं अनुकरण करत होतो. विनोबांवरच्या संतांच्या प्रभावामध्ये माऊलींचं स्थान फार महत्वाचं आणि मोठं आहे. त्यांच्या विनुस्मृतीमध्ये जगतस्फूर्ती हा शब्द जो आहे, तो जगतस्फूर्ती म्हणजे माऊलींचं तत्वज्ञान आहे. म्हणजे सगळ्या त्या दगडाचा जो काही त्याला ओल आणली दगडाला, ती माऊलींनी, असं विनोबांनी म्हटलेलं आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण ज्ञानोबा माऊलीचा पुढचा भाग घेऊ. हा 3रा भाग असेल. गेल्या भागात आपण संतांच्या संगतीत हा भाग पाहिला होता. त्यामध्ये हा देश म्हणजे कशी संतांची भूमी आहे हे आपण लक्षात घेतलं. मग महाराष्ट्राच्या भक्तीची विशेषता काय आहे हेही पाहिलं. ज्याला आपण महाराष्ट्रीय वृत्ती म्हणतो ती कशी विशाल आहे त्यावरही विनोबांनी आपल्याला प्रकाश झोत टाकून दाखवला. आज आपण मराठी भूमीतल्या संतांचं काय कार्य आहे त्याचं आणि त्या अनुषंगाने पुढच्या काही गोष्टींचं वाचन करू. संतांचे कार्य. प्राचीन काळात आमच्या संस्कृतीत विद्येचा विकास कुठे झाला हे पाहण्यासारखे आहे. तो शहरात नाही झाला. नद्यांच्या किनाऱ्यांवर वाकड्या तिकड्या वाटेने जंगलात जाऊन तेथे केला गेला. भारतातली विद्या जंगलातली आहे, शहरातली नाही. खेडी जंगलाच्या जवळ असतात, म्हणून विद्वज्जन खेड्यात राहत असत आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था त्या त्या गावाकडून केली जात असे. आज तर विद्या महाविद्यालयात आणि विश्वविद्यालयात बंद आहे. महाग झाली आहे. तेवढा खर्च जो देऊ शकेल त्यालाच ती मिळणार. प्राचीन काळी असे नव्हते. आपल्या देशाचे विद्यालय जंगम होते. असंख्य संत, महात्मे, भक्त खेड्यापाड्यातून फिरत असत आणि जसे व्यापारी गावागावात फिरून आपला माल लोकांपर्यंत पोचवतात, तसे हे भक्तजन उपनिषद वगैरेंची विद्या लोकांपर्यंत पोचवीत असत. पूर्वीच्या इतिहासात महाराष्ट्राने म्हणजे संतांनी स्वराज्याची मोठी चळवळ केली होती. चित्ती नाम हाती काम हे त्या चळवळीचे ब्रीदवाक्य होते. गोरोबा हे पुढाऱ्यांचे गुरु मानले जात असत. एवढी त्यांच्या ज्ञानाची ख्याती. पण म्हणून
कच्ची मडकी भाजून पक्की करण्याचा त्यांचा कारखाना कधीच बंद पडला नाही. सेना न्हावी हेही चळवळीतील महान सेनापती होते. तरी डोक्यावरचा मळ काढून आरसा दाखविण्याचे त्यांचे काम नेमाने चाललेलेच होते. नामदेव तर चळवळीचे प्राणच म्हणायचे. नामदेवांचे नाव देव जपत असत, तितके कदाचित देवाचे नाव नामदेव जपत नसतील. असे असून फाटलेली शिवण्याचे त्यांचे कुलव्रत कायमच होते. असे होते म्हणूनच त्यावेळी महाराष्ट्राला थोडा वेळ तरी स्वराज्य दिसले. संतांच्या कामाचे स्वरूप. पुष्कळ जण विचारतात की हरिजन सेवा संतांना मान्य असती तर त्यांनी चळवळ नसती का केली? अस्पृश्यांनी मंदिरात शिरावे वगैरे गोष्टी संतांना मान्य असत्या तर संतांनी त्याचा प्रचार नसता केला? अशा शंका काही लोक घेतात. परंतु ते संत चरित्राकडे नीट लक्ष देऊन बघत नाहीत, असे नम्रपणे म्हणावेसे वाटते. त्यांच्या चरित्राकडे पाहिले तर या शंका राहणार नाहीत. सगळ्याच महापुरुषांचा उदय खऱ्या धर्मासाठी होत असतो. स्त्री शूद्रादिकांना मोक्षाचे दरवाजे खुले करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची गीता यांचा जन्म झाला. भगवान बुद्धांच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. संतांचा अवतारही याच कामासाठी होता. बुद्धांनी आपला उपदेश त्यावेळी लोकांच्या बोलण्यात असलेल्या भाषेत प्रकट केला. संतांनी हेच केले. ज्यांना ज्ञानाचा अधिकारही आपण ठेवला नव्हता, मंदिर प्रवेशाची गोष्ट तर दूरच राहिली, परमेश्वराचे नाम घेण्याचीही त्यांना मोकळीक नव्हती. ज्ञानाचा शब्द त्यांच्या कानावर पडू नये अशी व्यवस्था आपल्या लोकांनी केली होती. या गोष्टी विरुद्ध संत झगडले. शत्रूच्या किल्ल्यावर हल्ला चढवायचा असला म्हणजे निरनिराळ्या बुरुजांवर मारा करावा लागतो. निरनिराळे तट हस्तगत करावे लागतात. एकेका किल्ल्यात 2-2, 3-3 तट असतात. संत पहिल्या तटावर तुटून पडले. ज्ञानाचाही अधिकार नाही ह्या संकुचित अनुदार रूढीवर, या दुष्ट विचारसरणीवर त्यांनी पहिला हल्ला चढविला. संस्कृतमध्ये असलेले गीता, भागवत, रामायण, महाभारत ग्रंथ त्यांनी मराठीत आणले. ज्ञानदेव म्हणतात, मराठीयेचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी 16. मराठी भाषा बोलणाऱ्या आम जनतेवर ब्रह्मविद्येचा पाऊस त्यांनी पाडला. ज्ञान सर्वांना पाहिजे. हवा व प्रकाश जसे जीवनास आवश्यक तसेच ज्ञान विचार जीवनास जरुरी आहेत. ज्ञान हीच जीवनाची खरी भाकर. हे ज्ञान सर्वांना देण्यासाठी संत झगडले. संस्कृत भाषेत कोंडून ठेवलेले ज्ञान, काही थोड्या पंडितांच्या हवाली असलेले ज्ञान संतांनी मातृभाषेत सर्वांच्या बोलीत आणले. या गोष्टीला पंडितांनी विरोध केला. संतांचा छळ झाला. तुकोबांचे वेदांचे गुह्य प्रकट करणारे अभंग इंद्रायणीत बुडविले गेले.
परंतु संत डगमगले नाहीत. महापुरुष विरोध नम्रपणे सहन करतात आणि ध्येयासाठी मरतात. संतांच्या या कामगिरीमुळे ज्ञान सर्वांना खुले झाले. गीता कोणालाही वाचू दे, आपापल्या घरात पुस्तक घेऊन कोणीही वाचावे, असे सनातनी म्हणू लागले. ज्ञानावरचा पंडितांचा वारसा दूर होऊन ज्ञान सर्वांचे झाले. ज्ञान कोंडून ठेवल्याने उलट मरते, त्याचा प्रचार केल्यानेच ते वाढीस लागते. विद्या मंदिराचे दरवाजे मोकळे झाले. ज्ञानाला मज्जाव राहिला नाही. संत या पहिल्या तटावर तुटून पडले. संतांची विशिष्ट भूमिका. असाच एक प्रश्न समाजवादी मित्र विचारतात की ह्या भूमीवर प्राचीन काळापासून संत परंपरा चालत आली आहे. सगळ्या संतांनी समता, प्रेम आणि न्यायाचा प्रचार केला आहे. तरीही सामाजिक जीवन रचनेत विषमता कशी राहू शकली? प्रश्न फार चांगला आहे. यावर माझे उत्तर असे की संतांनी साधारण सद्भावना निर्माण करण्याचे काम केले. काम करण्याची ही एक पद्धत आहे आणि याच्या मागे एक विचार आहे. संतांनी लोकांच्या सांसारिक जीवनातले कुठलेही प्रश्न हाती घेतले नाहीत, पण एक मूलभूत काम केले. त्यांनी आमच्याकरता एक वातावरण तयार करून ठेवले. भूदानात जमीन मिळाली ते विनोबाचे कर्तृत्व नाही. संतांनी जो सद्भाव हवेत निर्माण करून ठेवला आहे त्याचेच ते फळ आहे. संतांनी आमच्याकरता जी इस्टेट ठेवली आहे त्याहून अधिक मूल्यवान इस्टेट होऊ शकत नाही. संतांनी कुठलीही समस्या हातात घेऊन काम केले नाही हे खरे आहे. याचे कारण त्यावेळची परिस्थिती हेही असू शकते, पण मुख्य कारण आहे त्यांची विशिष्ट प्रकारची वृत्ती. जनसेवक दोन प्रकारचे असतात. एक सूर्यासारखे असतात, म्हणजे जसे आमचे संत होते तसे, आणि दुसरे असतात अग्नीसारखे. जे सूर्यासारखे असतात ते दुरूनच प्रकाश देतात. कोणाच्या घरातला भात शिजवून देत नाहीत. सूर्य जर आमच्या सेवेकरता खाली उतरला तर आमचे काय होईल? आम्ही भस्मच होऊ. पण दुसरे जे अग्नीसारखे असतात ते भात शिजवून देतात. तरी पण हे नीट समजून घेतले पाहिजे की अग्नी सुद्धा सूर्याशिवाय प्रकट होऊ शकत नाही आणि अग्नी सूर्यप्रकाशाचा महिमा चांगल्या प्रकारे जाणतो. माझ्यासारखे प्रत्यक्ष सेवा कार्य करणारे जनसेवक सूर्यासारखे तटस्थ राहून आम्हाला प्रकाश देणाऱ्या संतांचे उपकार मानल्याशिवाय राहू शकत नाहीत. सूर्याला जर विचारले की तू माझा भात का शिजवून देत नाहीस, तर तो हेच म्हणेल की तुझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवायला हवे की नको. जय जगत.